हाय स्टुडंट्स, आज आपण पाहणार आहेत फार्मास्युटिकल केमिस्ट्री फर्स्ट मधले इम्पॉर्टंट डेफिनेशन ज्या की तुमच्या एमसीक्यू एक्झामिनेशनला हमखास पडू शकतात. मीन्स आपण हे डेफिनेशन आणि त्याचे एक्झाम्पल्स पाहणार आहेत. म्हणजे यामध्ये फायदा काय होईल, समजा डेफिनेशन पण विचारली तर तुम्हाला आन्सर देता येईल आणि समजा एखादं कंपाऊंड विचारलं आणि त्याची जर कॅटेगरी विचारली नाही तर एखादा कॅटेगरी विचारली आणि त्याचे जर एक्झाम्पल सिलेक्ट करा म्हटलं तर त्या दोन्हींचा क्वेश्चन येते प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. म्हणजे काय, तुमची डेफिनेशन पण होणार आहे आणि एक्झाम्पल्स आणि कॅटेगरी ह्या दोन गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्या कव्हर होणार आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की फार्मास्युटिकल केमिस्ट्री फर्स्टच्या डेफिनेशन आणि त्याची कॅटेगरीज कशा विचारल्या जातात. आणखी एक मी व्हिडिओ टाकलेला आहे इम्पॉर्टंट कंपाऊंड, जे की कंपाऊंड्स आपल्या एक्झामिनेशनमध्ये पडतात, व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तो पण व्हिडिओ पहा. तो तुमच्यासाठी पण एमसीक्यू एक्झामिनेशनसाठी युजफुल असेल. तर चला स्टार्ट करूया फार्मास्युटिकल केमिस्ट्री फर्स्टच्या डेफिनेशन. आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये काय पाहायचं पहा, अँटीऑक्सिडंट्स, गॅस्ट्रोइंटेस्टायनल एजंट, डेंटल प्रिपरेशन, रेस्पिरेटरी प्रिपरेशन्स, स्टिम्युलंट आणि एक्सपेक्टोरंट्स, अँटीडोट्स, ह्या सर्व पॉईंटचे आपल्याला काय पाहायचे व्हिडिओमध्ये डेफिनेशन्स पाहायचे आहेत आणि एक्झाम्पल्स पाहायचे आहेत. तर चला आता आपण स्टार्ट करूया सुरुवातीला अँटीऑक्सिडंट पासून. आता पहा, अँटीऑक्सिडंट म्हणजे काय. अँटीऑक्सिडंट्स आर द एजंट which inhibit the oxidation and are commonly used to prevent rancidity of oil and fats or deterioration of other material through the oxidation process. आता याच्यामध्ये क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो पहा, अँटीऑक्सिडंट्स आर द असं देईल आणि तिथे खाली 3-4 पॉईंट्स दिले जातील, जसं की इनहिबिट द ऑक्सिडेशन, यूज्ड टू प्रिव्हेंट रॅन्सिडिटी ऑफ ऑइल, फॅट अँड डिटोरेशन सबस्टन्सेस, असे 3-4 पॉईंट देतील आणि एक चुकीचा पॉईंट ओळखा नाही तर एखादा बरोबर पॉईंट ओळखा, असा क्वेश्चन हा अँटीऑक्सिडंट मधून विचारला जाऊ शकतो. नाहीतर याच्यावरती असा क्वेश्चन पण पडू शकतो, डॅश डॅश आर द एजंट विच आर युज्ड टू प्रिव्हेंट रॅन्सिडिटी ऑफ ऑइल और इनहिबिट द ऑक्सिडेशन, असा पण क्वेश्चन याच्यावरती पडू शकतो. त्यासाठी ही डेफिनेशन महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. नंतर दुसरा पॉईंट पडू शकतो, अँटीऑक्सिडंट कोणत्या पद्धतीने ऍक्ट होतात पहा. अँटीऑक्सिडंट्स आर द कंपाऊंड विच कॅन ऍक्ट अँड फंक्शन केमिकली ॲज अ रिड्युसिंग एजंट. इथं खाली दिलं जाऊ शकतं, फॉलोइंग विच आर द कंपाऊंड ऍक्ट बाय, मीन्स अँटीऑक्सिडंट्स ऍक्ट बाय, नाहीतर डॅश डॅश कंपाऊंड्स ऍक्ट बाय ॲज अ रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंट म्हणून कोणते कंपाऊंड वर्क करतात, कोणते अँटीऑक्सिडंट ॲज अ रिड्युसिंग एजंट म्हणून काम करतात, हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. आता त्यांनी एक्झाम्पल सांगितले तर हायपोफॉस्फरस ऍसिड, सल्फर डायऑक्साईड, सोडियम बायसल्फेट, हे जे एक्झाम्पल्स दिलेले आहेत, तो मागे जो व्हिडिओ बनवलेला आहे, पण मागचा व्हिडिओ आहे ज्याची की लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यामध्ये ह्या एक्झाम्पल्स बद्दल डिटेल डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. आता पाहू आपण गॅस्ट्रोइंटेस्टायनल एजंट मधले जे डेफिनेशन्स आहेत, महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ज्याच्यावरती की क्वेश्चन्स पडू शकतात, त्यात आपण पाहू. पहा, ऍसिडिफाईंग एजंट. ऍसिडिफाईंग एजंट म्हणजेच काय, ड्रग विच इन्क्रीज द ऍसिडिटी नोन ॲज द ऍसिडिफाईंग एजंट. जे ड्रग आपल्या स्टमक मधली ऍसिडिटी वाढवतात त्यांना काय म्हणतात, तर ऍसिडिफाईंग एजंट म्हणतात. जे ड्रग काय करतात, जीआय ट्रॅक मधली, स्टमक मधली ऍसिडिटी वाढवतात त्यांना काय म्हणतात, ऍसिडिफाईंग एजंट. बरोबर. आता पहा, एक महत्त्वाचा बीट आहे तिथे, दिस ड्रग आर युज्ड टू इन्क्रीज मेटाबॉलिक ऍसिडोसिस अँड टू इन्क्रीज द गॅस्ट्रिक हायड्रोक्लोरिक ऍसिड. तिथे विचारलं जाऊ शकतं, ऍसिडिफाईंग एजंट्स आर युज्ड टू, आणि खाली तुम्हाला 2-3 ऑप्शन्स देतील आणि करेक्ट सिलेक्ट करायला सांगतील. त्या टाइमला तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ऍसिडिफाईंग एजंट कशासाठी वापरतात, इन्क्रीज करण्यासाठी मेटाबॉलिक ऍसिडोसिस, मेटाबॉलिक ऍसिडोसिस इन्क्रीज करण्यासाठी, आणि काय, गॅस्ट्रिक हायड्रोक्लोरिक ऍसिड वाढवण्यासाठी. तर तुम्हाला क्वेश्चन टाकला जाऊ शकतो, मेटाबॉलिक ऍसिडोसिस, मेटाबॉलिक अल्कोलायसिस, मग तुम्हाला तिथे ऍसिडोसिस सिलेक्ट करायचं का. ऍसिडिफाईंग एजंट काय करतो, तर ऍसिडिटी वाढवतात, हे तुम्ही लक्षात ठेवा. एक्झाम्पल आहे, डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड हा ऍसिडिफाईंग एजंट म्हणून वापरला जातो. महत्त्वाचा पॉईंट आहे अक्लोरोहायड्रिया. अक्लोरोहायड्रिया म्हणजे काय, एक्झामिनेशनला क्वेश्चन येऊ शकतो. देयर इज अ नो सेक्रेशन ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड इन गॅस्ट्रिक सेक्रेशन, द कंडिशन इज कॉल्ड अक्लोरोहायड्रिया. मीन्स अक्लोरोहायड्रियामध्ये काय होतं, तिथे स्टमकमध्ये गॅस्ट्रिक ज्यूसमध्ये काय होत नाही, सेक्रेशन होत नाही. कशाचं, हायड्रोक्लोरिक ऍसिडचं गॅस्ट्रिक सेक्रेशन जेव्हा स्टमकमध्ये होत नाही त्याला काय म्हणतात, अक्लोरोहायड्रियामध्ये सेक्रेशन कशाचं होत नाही, हायड्रोक्लोरिक ऍसिडचं, गॅस्ट्रिक हायड्रोक्लोरिक ऍसिडचं सेक्रेशन जेव्हा होत नाही तेव्हा. कंडिशन झाल्यानंतर काय होतं, गॅस्ट्रिक डिस्टर्बन्सेस होतात, मीन्स काय, फ्लोटन्स होतात, डायरिया होतो, स्टमक एक होतो, अशा गोष्टी होऊ शकतात जेव्हा ऍसिड कमी होतं, सेक्रेशन होत नाही कशाचं, HClचं. मग ह्या अक्लोरोहायड्रिया ट्रीट करण्यासाठी काय वापरतात, तो ऍसिडिफाईंग एजंट वापरतात टू इन्क्रीज द ऍसिडिटी. बरोबर आहे, ऍसिडिफाईंग एजंट आर युज्ड टू ट्रीट अक्लोरोहायड्रिया, हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. नंतर पहा,
अँटासिड म्हणजे काय, आता आपण पाहिलं ऍसिडिफाईंग एजंट जे की ऍसिडिटी वाढवत होते. अँटासिड काय करतात, ऍसिडिटी न्यूट्रलाइज करतात. पाहू आपण, antacids are the drugs or preparation which neutralize the excess of hydrochloric acid secreted in the body. मीन्स बॉडीमध्ये स्टमकमध्ये जो हायड्रोक्लोरिक ऍसिड एक्सेस सेक्रेट झालाय त्याला काउंटरॅक्ट करण्यासाठी, न्यूट्रलाइज करण्यासाठी आपण काय वापरतो, तो अँटासिडचा वापर करतो. आता पहा, तिथं अक्लोरोहायड्रिया ट्रीट करण्यासाठी आपण काय वापरत होतो, ऍसिडिफाईंग एजंट. इथं हायपर क्लोरोहायड्रिया मीन्स हायपर सेक्रेशन, जास्त सेक्रेशन जेव्हा हायड्रोक्लोरिक ऍसिडचं होतं त्या कंडिशनला काय म्हटलं जातं, हायपर क्लोहायड्रिया असं म्हटलं जाते. ती कंडिशनला रिलीफ करण्यासाठी, ट्रीट करण्यासाठी आपण अँटासिडचा वापर करतो. नॉर्मली अँटासिड हे मीन्स न्यूट्रलायझेशन ऍक्ट होतात. मीन्स काय करतात, ते जो आपला ऍसिड जास्त वाढलेला आहे त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी अँटासिडमध्ये बेसिक प्रिपरेशन असतात, ते काय करतात, आपल्या प्रिक ऍसिडला काय करतात, न्यूट्रलाइज करतात. म्हणून त्याची जी कॅपॅसिटी असते मीन्स अँटासिडची जी कॅपॅसिटी असते, वर्किंग कॅपेबिलिटी असते, ती न्यूट्रलायझिंग कॅपॅसिटीमध्ये मेजर केली जाते. लक्षात ठेवा, द इफिकसी ऑफ अँटासिड ॲब्सॉर्प्शन इज मेजर इन टर्म ऑफ न्यूट्रलायझिंग कॅपॅसिटीमध्ये इफिकसी केली जाते, मेजर कशाची, अँटासिडची. तेच आता पाहिलं आपण, अँटासिड हॅव अल्कलाइन बेसिस अँड दे न्यूट्रलाइज द ऍसिड, ह्या पद्धतीने ते ऍक्ट होतात. आता पहा एक्झाम्पल्स अँटासिडचे काय आहेत, सोडियम बायकार्बोनेट, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल, हे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्क्राईब केलेले आहे, ज्याची की लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ते तुम्ही पाहू शकता. आता पाहू आपण हायपर क्लोहायड्रिया म्हणजे काय. आता मी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये काय होतं, हायपर सेक्रेशन होतं, गॅस्ट्रिक HClचं हायपर सेक्रेशन होतं, त्याला काय म्हणतात, हायपर क्लोहायड्रिया. ड्यू टू द इन्फ्लामेशन ऑफ गॅस्ट्रिक म्युकस ॲट गॅस्ट्रेटिस देअर इज अ रिझल्ट ऑफ हायपर सेक्रेशन ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड विच नोन ॲज अ हायपरक्लोहायड्रिया. हायपरक्लोहायड्रियामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिडचं एक्सेस सेक्रेशन होतं, ते कशामुळे होतं, इन्फ्लामेशन ऑफ गॅस्ट्रिक म्युकोसा. गॅस्ट्रिक म्युकोसा जेव्हा इन्फ्लामेशन होतं, लक्षात ठेवायचं, गॅस्ट्रिक म्युकोसाचं जेव्हा इन्फ्लामेशन होतं तेव्हा काय होतं, हायपरक्लोहायड्रिया होतं, म्हणजेच काय, एक्सेस सेक्रेशन होतं हायड्रोक्लोरिक ऍसिडचं. नंतर हायपरक्लोहायड्रिया जर जास्त वेळ तसाच राहिला, ट्रीट न करता, तर त्यात तो काय होऊ शकतो, पेप्टिक अल्सरमध्ये त्याचं कन्व्हर्जन होऊ शकतो, हे लक्षात ठेवा. मग हायपरक्लोहायड्रिया कोणत्या मेडिकामेंटने ट्रीट केला जातो, अँटासिडने हायपरक्लोहायड्रिया हा ट्रीट केला जातो. हा बीट महत्त्वाचा आहे, तुम्ही लक्षात ठेवा. नंतर सर्वात महत्त्वाचा बीट आहे प्रिपरेशन कंटेनिंग कॉम्बिनेशन ऑफ अँटासिड. का तर थेरॉटिकल एक्झामिनेशनमध्ये 2 नाही तर 4 मार्कला दरवर्षी कंपल्सरी हा बीट राहायचा, त्यामुळे ह्या बीटवरती आपल्याला MCQ पण विचारले जाऊ शकतात, त्यासाठी लक्षपूर्वक ऐका. प्रिपरेशन कंटेनिंग कॉम्बिनेशन ऑफ अँटासिड. पहा, द रॅशनल बिहाइंड सच कॉम्बिनेशन इज, ते प्रिपरेशन का बनवण्यात आले, याच्यावरती MCQ असा पडू शकतो, रॅशनल बिहाइंड कॉम्बिनेशन इज कॉम्बिनेशन अँटासिड इज. असा क्वेश्चन पडतो, 4 ऑप्शन्स देतील, एखादा चुकीचा देतील नाहीतर एखादा बरोबर देतील, चुकीचा ओळखा नाहीतर बरोबर ओळखा, असा याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. त्यासाठी जे रॅशनल 3 दिलेले आहेत ते महत्त्वाचे. पहा, to balance the constipation action of calcium and aluminum containing antacid with the laxative effect of magnesium containing antacid. म्हणजेच काय, ते बॅलन्स करण्यासाठी वापरले जातात. कोणती मीन्स कॉम्बिनेशन मध्ये का वापरतात अँटासिड, याचं उत्तर पहा. टू बॅलन्स कॉन्स्टिपेशन ॲक्शन जी भेटते आपल्याला कॅल्शियम अँड ॲल्युमिनियम कंटेनिंग अँटासिड पासून, आणि लॅक्झेटिव्ह इफेक्ट जो भेटतो आपल्याला मॅग्नेशियम कंटेनिंग अँटासिड पासून, त्या दोघांना बॅलन्स करण्यासाठी आपण कॅल्शियम नाहीतर मॅग्नेशियम कंटेनिंग आणि ॲल्युमिनियम कंटेनिंग एकत्र वापरतो. कॅल्शियम अँड ॲल्युमिनियम काय देतात आपल्याला, कोणते ॲक्शन देतात, ते कॉन्स्टिपेशन ॲक्शन देतात, बरोबर आहे, ते कॉन्स्टिपेशन ॲक्शन देतात, आणि मॅग्नेशियम काय करतं, लॅक्झेटिव्ह ॲक्शन देतं. त्या दोघांना जर कॉम्बिनेशनमध्ये वापरलं तर काय होतं, ह्याचे कॉन्स्टिपेशन ॲक्शन आणि लॅक्झेटिव्ह ॲक्शन दोन्ही नलिफाय होतात. त्यामुळे हे 2 प्रिपरेशन कॅल्शियम आणि मॅग्नेशियम नाहीतर ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियम कॉम्बिनेशनमध्ये वापरतात, हे लक्षात ठेवा. दुसरं पहा, रॅशनल्स काय आहेत, कॉम्बिनेशन ऑफ अँटासिड प्रिपरेशन कंटेनिंग विथ रॅपिड ॲक्शन अँड अदर विथ लॉंग ड्युरेशन ॲक्शन. 2 अँटासिड एकत्र दिले जातात का, एक लॉंग ड्युरेशन देतो आणि एक इन्स्टंट ॲक्शन देतो, ह्या दोनांचं कॉम्बिनेशन करून आपण अँटासिड देतो. तिसरे कॉम्बिनेशन आहे अँटीफ्लोअन्स असतात आणि काय करतात, गॅसचं डिस्पर्शन करतात. त्या दोघांना अँटी फोमिंगना एकत्र दिलं जातं, का तर इफेक्टिव्हनेस भेटावी म्हणून. हे 3 रॅशनल्स तुम्ही लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचे आहेत. आता पहा, कॉम्बिनेशन प्रिपरेशन कोणते कोणते वापरतात. मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट ओरल पावडर वापरला जातो, मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट मिक्सचर वापरला जातो, आणि मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट टॅब्लेट्स वापरले जातात. तुम्हाला लक्षात आलं असेल, मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट असणाऱ्याच गोष्टी हा कॉम्बिनेशनमध्ये अँटासिडमध्ये वापरल्या जातात. आपण पाहू प्रोटेक्टिव्ह अँड ॲडसॉर्बंट काय आहेत. प्रोटेक्टिव्ह अँड ॲडसॉर्बंट्स. पहा, प्रोटेक्टिव्ह अँड ॲडसॉर्बंट्स आर द केमिकल एजंट usually internally in treatment of disturbances of gastrointestinal tract.
म्हणजे जीआय ट्रॅकचं जे डिस्टर्बन्सेस होतात त्याला ट्रीट करण्यासाठी प्रोटेक्टिव्ह अँड ॲसॉर्बंट हे वापरले जातात इंटरनली. जीआय ट्रॅकमध्ये इंटरनली वापरला जातात आणि जे टॉपिकलमध्ये प्रोटेक्टिव्ह अँड ॲसॉर्बंट आहे ते एक्सटर्नली वापरले जातात. पहा एक्झाम्पल काय आहेत त्याचे, बिस्मथ, सब कार्बोनेट आणि केओलिन. एक्झाम्पल महत्त्वाचे जे की इंटरनली वापरले जाणारे प्रोटेक्टिव्ह आणि ॲडसॉर्बंट जीआय ट्रॅकमध्ये इंटरनली वापरणारे लक्षात ठेवा. एक्झाम्पल बिस्मथ, सब कार्बोनेट आणि केओलिन हे महत्त्वाचे आहेत. आता पाहू आपण सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे काय, सलाईन कॅथरेटिक्स काय, त्याच्यावरती क्वेश्चन पडू शकतो. कॅथरेटिक्स आर द ड्रग्स विच ब्रिंग अबाउट डिफेक्शन. डिफेक्शन मीन्स बॉवेलचं इझिली मुव्हमेंट करण्यासाठी कॅथरेटिक्स हे वापरले जातात. नंतर पर्गेटिव्ह ॲक्ट सिमिलरली बट जनरली माइल्ड इन देअर नेचर ऑफ द ॲक्शन. म्हणजे पर्गेटिव्हची ही ॲक्शन थोडीशी माइल्ड असते, कॅथरेटिक्सपेक्षा कशी असते हो, कमी असते, हे लक्षात ठेवा. नंतर लॅक्झेटिव्ह काय असतात, लॅक्झेटिव्ह आर माइल्ड टाईप ऑफ पर्गेटिव्ह. पर्गेटिव्हपेक्षा ॲक्शन कोणाची कमी असते, लॅक्झेटिव्हची. म्हणजे सर्वात जास्त ॲक्शन कोणाची हो, कॅथरेटिक्स, नंतर पर्गेटिव्ह, नंतर लॅक्झेटिव्ह. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. पहा एक्झाम्पल्स काय आहेत, सोडियम, पोटॅशियम टार्टरेट आणि मॅग्नेशियम सल्फेट हे कॅथरेटिक्स म्हणून वापरले जातात, सलाईन कॅथरेटिक्स म्हणून वापरले जातात. कोणते हो, सोडियम, पोटॅशियम टार्टरेट आणि मॅग्नेशियम सल्फेट. आता आपण पाहू डेंटल प्रोडक्ट मधल्या ज्या महत्त्वाच्या डेफिनेशन आहेत आणि ज्या एक्झामिनेशनमध्ये येऊ शकतात. आपण पाहूया डेंटल कॅरिजन टूथ डिके हा डिसेस नेमका आहे तरी काय. पहा डेंटल कॅरिजन टूथ डिके हा डिसेस जो आहे तो प्रोड्यूस होतो टीथवरती. कशामुळे हो, जो ॲसिड फॉर्म होतो जेव्हा मायक्रो ऑर्गॅनिझम कार्बोहायड्रेटवरती ॲक्ट होतात. आपल्या माउथमध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो झाले ते जेव्हा कार्बोहायड्रेटवरती ॲक्ट होतात त्यामुळे काय होतं, त्याच्या ॲक्शनमुळे एक ॲसिड बनतो. त्या ॲसिडमुळे काय होतं, टूथ डिके होतं. बरोबर. टूथ डिके म्हणजे काय, डिकॅल्सिफिकेशन होतं, दातांचं काय होतं, डिकॅल्सिफिकेशन होतं आणि एक मीन्स माऊचा तोंडाचा वास यायला स्टार्ट होतो, त्याला काय म्हणतात, टूथ डिके. त्याला अँटी कॅरिंग एजंट वापरले जातात डेंटल कॅरी प्रिव्हेंट करण्यासाठी. स्टॅनस फ्लोराईड एक्झाम्पल त्याचं. पहा क्लिन्झिंग एजंट काय असतात, क्लिन्झिंग एजंट असे असतात ते काय करतात, तो स्टेन जे रिमूव्ह करतात आपल्या टीथला असतात, क्लीन करतात, त्याच्यातल्या स्टेन्स रिमूव्ह करतात. आणि ते नॉर्मली क्लिनिंग एजंटमध्ये कोणते एजंट असतात, तर ॲब्रेसिव्हनेस इज इसेन्शियल. ॲब्रेसिव्ह असतात क्लिन्झिंग एजंट आणि पॉलिशिंग एजंट पण हे ॲब्रेसिव्ह असतात, हे लक्षात ठेवा. एक्झाम्पल पहा क्लिन्झिंग एजंटचं कॅल्शियम कार्बोनेट, डायकॅल्शियम फॉस्फेट हे एक्झाम्पल्स आहेत, तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत. आता पाहू आपण रेस्पायरेटरी स्टिम्युलंट काय असतात. पहा रेस्पायरेटरी स्टिम्युलंट. रेस्पायरेटरी स्टिम्युलंट बिलॉंग टू द क्लास ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम स्टिम्युलंट. रेस्पायरेटरी स्टिम्युलंट हे सेंट्रल नर्वस सिस्टीम स्टिम्युलंटच्या क्लासचे येतात. दिस ॲक्शन इज ब्रॉट थ्रू द स्टिम्युलेशन ऑफ केमोरिसेप्टर. पहा केमोरिसेप्टर अँड द व्हॅसोमोटार सेंटर बाय द व्हेरियस एजंट. रेस्पायरेटरी स्टिम्युलंट हे ॲक्शन कोणत्या रिसेप्टरवर ॲक्ट झाल्यावर भेटते आपल्या ड्रग, केमोरिसेप्टर आणि व्हॅसोमोटर सेंटरवर ॲक्ट झाल्यावर आपल्याला रेस्पायरेटरी स्टिम्युलंट ही ॲक्शन भेटते, हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. नंतर ती ॲक्शन कशी भेटते पहा, द इफिथिलियल सेल ऑफ ट्रॅकिया, ब्रॉन्कियल अँड ब्रॉन्कोल्स गेट स्टिम्युलेटेड बाय इरिटेशन ऑफ अ ड्रग. त्या ड्रग काय करतात, इरिटेशन इफेक्ट प्रोड्यूस करतात ट्रॅकिया ब्रॉन्कियलवरती आणि आपल्याला स्टिम्युलेशन इफेक्ट तिथे भेटतो. एक्झाम्पल महत्त्वाचं आहे अमोनियम कार्बोनेट. एकच एक्झाम्पल आहे आपल्या सिलेबसला, लक्षात ठेवा. अमोनियम कार्बोनेट हा रेस्पायरेटरी स्टिम्युलंट म्हणून वापरला जातो. नेक्स्ट पाहू आपण एक्सपेक्टोरंट काय असतात. एक्सपेक्टोरंट आर द ड्रग्स दॅट रिमूव्ह द स्पुटम फ्रॉम द रेस्पायरेटरी ट्रॅक्ट. हा क्वेश्चन विचारला जातो. दिस ड्रग आयदर इन्क्रीज द फ्लुइडिटी और रिड्यूस द व्हेस्कोसिटी. मीन्स काय करतात, जो स्पुटम हे बनणार आहे त्याची व्हेस्कोसिटी कमी करतात त्याची आणि फ्लुइडिटी वाढवतात. आणि काय करतात, तो जो व्हॅल्यूम असतो आपल्या फ्लुइडचा त्याला पण वाढवतात, जेणेकरून काय होतं आपल्याला रेस्पायरेटरी ट्रॅकमधला जो कफ आहे, मीन्स रेस्पायरेटरी ट्रॅकमध्ये जो बसलेला स्पुटम आहे तो आपण कफिंग थ्रू बाहेर फेकू शकतो. त्यासाठी एक्सपेक्टोरंट हे वापरले जातात. एक्झाम्पल आहे अमोनियम क्लोराईड. महत्त्वाचं एक्सपेक्टोरंटचं एक्झाम्पल आहे, लक्षात ठेवा अमोनियम क्लोराईड. आता पाहू आपण शेवटचा बीट या व्हिडिओमधला अँटीडोट्स काय आहेत. पहा अँटीडोट्स आर द एजंट विच युज्ड टू रिव्हर्स, स्टॉप और कॉन्ट्रॅक्ट द ॲक्शन ऑफ पॉयझन. हे तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा. अँटीडोट्स आर द एजंट विच युज्ड टू रिव्हर्स, स्टॉप और काउंटरॅक्ट द ॲक्शन ऑफ पॉयझन विचारलं जाऊ शकतं. मग अँटीडोटला क्लासिफाय केले त्याच्या मेकॅनिझम ऑफ ॲक्शनवरून त्या क्लासिफिकेशनच्या डेफिनेशन विचारल्या जाऊ शकतात. लक्षात ठेवा. फिजिओलॉजिकल अँटीडोट. हे फिजिओलॉजिकल अँटीडोट ॲक्ट कसे होतात, ते इफेक्ट प्रोड्यूस करतात जो की आपल्या पॉयझननी इफेक्ट प्रोड्यूस केला आहे त्याच्या अपोजिट, त्याच्या विरोधात ते इफेक्ट प्रोड्यूस करतात आणि त्याची ॲक्शन काय करतात, ब्लॉक करतात. दुसरा आहे केमिकल अँटीडोट. केमिकल अँटीडोट काय करतात, ते कंबाईन होतात आपल्या पॉयझन सोबत, काय होतात, कंबाईन होतात आणि आपल्या पॉयझनला काय करतात, न्यूट्रलाइज करतात.
तिसरा पॉईंट आहे मेकॅनिकल अँटीडोट. मेकॅनिकल अँटीडोट काय करतात, आपला जो पॉयझन आहे त्याला ॲब्सॉर्ब करून घेतात. काय करतात, त्याला ॲब्सॉर्ब करून घेतात आणि पॉयझनस इफेक्ट त्याचा इलिमिनेट करतात, इमिस करण्यासाठी मदत करतात युरिन थ्रो. त्याला काय म्हणतात, तो मेकॅनिकल अँटीडोट. अँटीडोटचं महत्त्वाचं एक्झाम्पल आहे सोडियम नायट्रेट. अँटीडोट आणि त्याच्या पॉयझनिंग कंडिशन्स ज्या आहेत, कशामध्ये जे वापरले जातात, तो मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो. कंपाऊंड्स इम्पॉर्टंट इन फार्मास्युटिकल केमिस्ट्री फर्स्टमध्ये तो इन्क्लूड केलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता. आता आपण या व्हिडिओमध्ये ज्या महत्त्वाच्या डेफिनेशन होत्या त्या पाहिल्या. राहिलेल्या चॅप्टरच्या डेफिनेशन मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये बनवणार आहे, तो मी दुपारपर्यंत टाकून देईन, तो तुम्ही पहा. अधिक माहितीसाठी व असे नवीन व्हिडिओज आणि ट्रिक्स पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.